उपवासाला जर एकदा ही रेसिपी कराल ना तर खात्रीने सांगते अगदी पुन्हा पुन्हा कराल. करायला अतिशय सोपी, पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी आहे. नेहमीच तुम्ही खिचडी वगैरे करत असाल, वडे करत असाल किंवा इतर प्रकारचे धपाटे करत असाल, थालीपीठं करत असाल, पण ही रेसिपी यापूर्वी केली नसेल. बरं, आपण काकडीची कोशिंबीर वगैरे दाखवत नाही आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा, तुम्हाला खूप आवडणार आहे ही रेसिपी. या रेसिपीसाठी मी इथे एक लहान काकडी घेतली, तिची साल काढून घेतली. त्यानंतरनं देठाकडची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने आपल्याला कट करून काकडीवरती गोल फिरवून घ्यायची, म्हणजे तिचा जो कडवट चीक असतो तो निघून येतो असं म्हणतात. तर पहा, मी इथे दोन्ही साईडनी हिची देठं काढून घेतलेली आहेत काकडीची. आता आपण एका किसणीने ही काकडी किसून घ्यायची आहे. मी इथे बारीक किसणीचा वापर करते आहे. तुम्ही थोडं जाड किसणीने किसलात तरी चालणार आहे किंवा बारीक किसणीने किसलात तरी चालेल किंवा मिक्सरला काकडी फिरवून घेतलीत ना अगदी तरीसुद्धा चालणार आहे. तुमच्या आवडीनुसार, सोयीनुसार ही काकडी तुम्हाला फक्त बारीक करून घ्यायची आहे. तर पहा, मी इथे संपूर्ण काकडी अशाच पद्धतीने किसून घेणार आहे. ही लहान काकडी आहे. मी एका जणासाठीच ही रेसिपी करते आहे, तर मी इथे एक लहान काकडी घेतलेली आहे. तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही काकडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे संपूर्ण काकडी अशाच पद्धतीने किसून घेतलेली आहे. आपल्याला खूप मोठी काकडी नको आहे, जाडसर भाग असेल तर तो काढून टाका किसतानाचा. पहा, इथे संपूर्ण अशी काकडी आपली किसून झाली. त्यानंतरनं इथे मी घेतलेले आहेत शाबूस तांदूळ. आता इथे काय झालं आहे, शाबूस तांदळामध्ये मी दाण्याचा कूट आधीच ॲड केलेला आहे. खरं तर हे शाबूस तांदूळ खिचडीसाठी असे प्रिपेअर करून ठेवले होते, पण त्यानंतरनं खिचडी खायचा मूड नव्हता. मग म्हटलं चला काहीतरी छान करूया आणि ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर इथे मी थोडेसे शेंगदाण्याचा कूट घातला होता, पण तुम्ही त्याऐवजी आहे ना भिजवलेले शाबूस तांदूळ असे मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घाला. भाजलेले घाला, कच्चे घाला, अगदी कसेही चालणार आहेत. थोडंसं अद्रक घालायचं आहे आपल्याला. त्यानंतरनं हिरवी मिरची घालायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. थोडा झणझणीत असा हा पदार्थ तयार होणार आहे. तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर लाल मिरची पावडर खात असाल तुम्ही उपवासाला तर त्याचंसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता, पण हिरव्या मिरचीचा जास्त छान होतो. पाणी न घालता आधी हे ऑन ऑफ मोडवर वाटून घेऊया. त्यानंतरनं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये. पाणी खूप जास्त घालू नका, हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे. बेतात पाणी घाला आणि छान असं हे बॅटर वाटून घ्या. पहा, अगदी या पद्धतीने. जर चुकून तुमच्याकडनं हे बॅटर थोडंसं पातळ झालंच तर तुम्ही यामध्ये दाण्याचा कूट ॲड करून हे बॅटर व्यवस्थित करून घेऊ शकता. पहा, मी इथे संपूर्ण बॅटर छान असं वाटून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात ना आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. ज्यात मी काकडी काढली होती ना त्यातच हे बॅटरसुद्धा मी काढून घेतले. आता चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचे. यापासून तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज करू शकता. त्या कोणत्या ते सुद्धा पुढे सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे, थोडा जरी आवडला असेल, काहीतरी वेगळं नवीन वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज मी अपलोड करत असते. पहा, एका पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचे. तुपाऐवजी तेलाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मग आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा टिक्क्या किंवा छोटे छोटे पॅनकेक करून घ्यायचे. अगदी असे लहान लहानच मी करणार आहे. तुम्हाला जसा याला आकार आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा मोठेसुद्धा करू शकता. एकच असा मोठा संपूर्ण केलात ना तरीसुद्धा चालेल, पण खूप मोठं जर आपण ह्याचं धिरडं घातलं ना तर काय होतं, बऱ्याचदा ते पलटी करताना तुटू शकतं. तर असे छान छोटे छोटे करा, पलटी करायलासुद्धा सोपे जातात आणि दिसायलासुद्धा थोडं वेगळं काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. पहा, पॅनमध्ये एका वेळी जितके बसेल तितके आपल्याला करून घ्यायचेत. आता इथे ना मी पॅनमध्ये संपूर्णच पीठ घालून घेणार आहे. तर पहा, इथे मी नंतर असे साईडनीसुद्धा यामध्ये सोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता तुम्ही, इथे आपले जवळपास 5 पॅनकेक झालेले आहेत. एक लहान झाला आहे आणि बाकी मीडियम असे. वरतून थोडं थोडं तूप घालून घेतलं आहे मी आणि मग आता झाकण ठेवूया. गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि मग त्यानंतरनं झाकण ठेवून 2 ते 2.5 मिनटं छान असं एका साईडने होऊन द्यायचे. आता 2.5 मिनटानंतरनं मी झाकण काढलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, खालची साईड अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे. मस्त क्रंची कुरकुरीत असे ह्याचा लेयर येतो आणि हेच तुटत नाही, व्यवस्थित होतात, चिटकत नाही अजिबातच. पाहू शकताय तुम्ही, अगदी सहज असे हे पलटी करता येतात. ते असे मस्त खरपूस खमंग भाजून घ्यायचे आणि तुपावरती भाजा, जेणेकरून ना त्याची चव खूप छान येते.
आता जे आपण मध्यभागी घालतो ना ते इतर जे आपले धिरडी आहेत त्याच्यापेक्षा थोडं जास्तीचं भाजलं जातं, कारण तिथे गॅसची जी आच असते ती जास्त लागते. तुम्ही हवं तर मध्यभागी रिकामं ठेवा, तिथे कोणतंच धिरडं घालू नका. तर पहा, अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी ही धिरडी छान अशी भाजून घ्यायची आहेत. अतिशय मस्त होतात, रुचकर होतात, खमंग होतात. उपवासाचा एक नवीन पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. महाशिवरात्री येते, नक्कीच तुम्ही करून पाहू शकता किंवा इतर कोणतेही उपवास असू द्या, कोणत्याही उपवासाला तुम्ही हा पदार्थ करू शकता. काकडी उपवासाला चालतेच आणि आपण शाबूत तांदूळ, शेंगदाणे, काकडी, मिरची, अद्रक आणि मीठ एवढंच साहित्य या रेसिपीसाठी वापरलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करून पहा. केल्यानंतरनं मात्र मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि ज्यांना ज्यांना उपवास असतो ना त्यांना ही रेसिपी नक्कीच शेअर करा. काहीतरी नवीन, थोडं वेगळं आहे. चवीला खरंच खूप कमाल होतात. दोन्ही साईडनी फक्त खरपूस छान मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे. बरं चला, माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.